बॉल वैभव पाटील साठी मैदानाच्या मध्ये डॉट बॉल. आज स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय उद्योजक अमोलदादा हिंगे आणि त्याचबरोबर भास्कर पाबळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. अभिदाबाडीची गोलंदाजी आपण पाहतोय मावळ तालुक्यातील असणार रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण पाहतोय अगदी कमी वयात उंच भरारी घेणारा हा खेळाडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. अभिदाबाडे दुसरा चेंडू मैदानाच्या मध्ये. हा चेंडू देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय अगदी जोरदार पद्धतीने मैदानाच्या मध्ये पडला आणि तिथे डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. या बीची ताकद आहे ती ताकद आजमवताना तो मैदानाच्या मध्ये आज पाहायला मिळेल. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये सकाळच्या सत्रापासून थोडीशी चलबिचल त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली, परंतु या महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून अभिला निवडलाय आणि पुन्हा एकदा तो गोलंदाजीच्या मार्गावरती तयार असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू असणार आहे वैभव पाटील साठी मैदानाच्या मध्ये. हा बॉल अटॅक केलाय, आक्रमणाचा प्रयत्न राहिलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जय केली चुकी सुटलाय झेल आणि बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू अडवला, फील्ड केला, फेकी झाली आहे. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये धावा पळून पूर्ण केल्या जातील. दोन धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय नक्कीच थोडासा फेरबदल केला जाईल, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय ऋतुजा 11 दत्तनगर संघाकडे आहे. 2 धावा अव्वलगावरती आपण पाहतोय. 2 धावेने संघाचं खाते या ठिकाणी खोलले, अकाउंट ओपन केलंय. संघाचा श्री गणेश होत असताना पाहायला मिळाला आहे 2 धावेने. अभि दाभाडेला माहिती आहे झेलची किंमत किती आहे. हे झेल टिपणं गरजेचं आहे, कारण तुम्ही महत्वपूर्ण सामना मैदानाच्या मध्ये खेळताय. पुढचा चेंडू असणार आहे. हा बॉल एकराचे बाट खेळून काढण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या मध्ये यश उद्ध्वस्त होत आहेत. यष्ट्यांवरती आदळलाय चेंडू. पहिला फलंदाज बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 1. फलंदाज आपण पाहतोय इथं बाद होताना पाहायला मिळाला वैभव पाटील. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. सुगन कुमार मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. त्याच्या बरोबरीला सलामीला आलेला फलंदाज ऋषी अजून देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. षटक क्रमांक पहिला अभि दाभाडेच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. चांगले चेंडू टाकण्याचं काम आपण पाहतोय त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये केलंय. अभि दाभाडे गोलंदाजीसाठी तयार. ऑन स्ट्राईक सुगन कुमार. आज स्पर्धेच्या निमित्ताने संकेत दाभाडे या ठिकाणी उपस्थित आहे. मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर अभि दाभाडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती पुढचा चेंडू घेऊन तयार होताना पाहायला मिळेल. खोलवटप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ गेलाय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. या आधीचा आपण पाहिलं चेंडू वरती विकेट आलाय, परंतु त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या मधून आपण पाहिलं सीमारेषेकडे पाठवला. 4 धावा त्या ठिकाणी आल्या. विकेट गेलाय परंतु फारसा फरक पडला नाही आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा अटॅक आक्रमणाला सुरुवात झाली. पुढचा बॉल असणार आहे सुगन कुमार साठी. खोलवटप्प्याचा बॉल, वॉटर बॉल. काय चेंडू मैदानाच्या मध्ये पडलाय. या अभिची गोलंदाजी मैदानाच्या मध्ये आज खूप काही सांगून जाईल. स्वतःच्या संघासाठी आपण पाहतो अष्टपैलू खेळाडूची कामगिरी. संघासाठी आपण पाहतोय D11 कोटेश्वर वाईटलाच बॉल वरती नथू यांचा वरती केलेलं आक्रमण पाहायला मिळालं आणि षटकार त्या ठिकाणी खेळलाय. षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. 4 चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक वाढलाय आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 1-11. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुढचा चेंडू असणार आहे. हा चेंडू मैदानाच्या मध्ये टीप अटॅक. जशास तसं प्रति उत्तर द्यायला तयार झालाय नथू दाभाडे आणि इथे बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में सुगन कुमार. बॅक टू दी पवेलियन.
आहे मैदानामध्ये आपण पाहतोय या आधीच्या चेंडूवरती षटकार नक्कीच आलाय परंतु चौकार नक्कीच आलाय परंतु मैदानामध्ये आपण पाहिलं त्यानंतर कामगिरी करून दाखवली आहे विकेटचं पतन मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालंय दाभाडे मैदानामध्ये समोरच्या संघाला एकच सांगेल संपलो नाही संपणार नाही खचलो नाही खचणारही नाही किती उद्यात अडथळे थांबलो नाही आणि थांबणारही नाही मैदानामध्ये आपण पाहतोय नथू दाभाडेची गोलंदाजी या आधीच्या षटकामध्ये फक्त 7 धावा अभि दाभाडेने खर्च केल्या संघाला 7 मिळवून दिले त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहतोय नथू दाभाडेचे दाखल होताना पाहायला मिळाले गोलंदाजीच्या मार्कवरती आणि त्यांना देखील कमाल करून दाखवली आहे चौकार आला त्यानंतर विकेटचं पतन आणि नवीन फलंदाज न्यू बॅटर ऋतुजा 11 दत्तनगर संघाकडून आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होणारा नवीन फलंदाज अक्षय येवते तो मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल काय कामगिरी मैदानामध्ये केली जाईल संघ थोडासा अडचणीमध्ये नक्कीच सापडला षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण पाहतोय दुसरी विकेट मिळाली आहे दुसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला पुढचा चेंडू असणार आहे बॉल अगदी खोलवर टप्प्याचा यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय अक्षय येवते बिग विकेट गॉन फलंदाज बाद सडला या जीवन येऊ दे तुला जीव सडला या जीवन येऊ दे तुला जीव प्रीतीच्या पाथऱ्या दिल बरा ग तू माझी दिल बरा ग हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग दिल बरा ग तू माझी दिल बरा ग हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग मैदानामध्ये आपण पाहतोय काय गोलंदाजी केली जाते नथू दाभाडे आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती चेंडू मैदानामध्ये टाकले जात आहेत सातत्याने आणि फलंदाजांना पुरेपूर रोखून ठेवण्याचं काम केलंय तर बाद देखील करण्यात येते आतापर्यंत संघाचे 3 फलंदाज बाद झालेत ऋतुजा 11 दत्तनगर संघाचे आणि 11 धावा धावफलकावरती आहेत काय गोलंदाजी केली नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय राम मैदानामध्ये दाखल होतील आता पुढचा चेंडू असणार आहे राम यांच्यासाठी मैदानामध्ये टाकला जाईल संघ थोडासा अडचणीमध्ये नक्कीच सापडलाय परंतु विघ्नहर्ता ठरणं गरजेचं आहे हा चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे 2 धावांसाठी चांगला फटका पाहायला मिळाला परंतु 2च धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक या ठिकाणी वाढलं जाईल धावफलकावरती धावा असतील 3 गडी बाद 13 3-13 मैदानामध्ये कोण कोणाचे वाजवणार 12 3 गडी बाद 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय नक्कीच चांगली गोलंदाजी नथू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते काही चेंडू अजून देखील शिल्लक असतील राम यादव मैदानामध्ये अनस्ट्राईक खेळण्यासाठी तयार असतील 2 धावा तर त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या कुलवा टप्प्याचा बॉल तिथे मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी हळवारीत्या चेंडू खेळून काढलाय सन्मानपूर्वक आपण पाहतोय चेंडू खेळून काढला जातोय आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक सुद्धा वाढेल अगदी आपण पाहिलं गेलं तर अचूक टप्पा तिकड मारा सातत्याने नथू यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय जर पाहिलं गेलं तर पुरेपूर आपण पाहिला की नक्कीच संधीचं सोनं गरज असताना पाहायला मिळेल पुढचा चेंडू मैदानामध्ये ऋषीसाठी स्वीप करण्याचा प्रयत्न होता मैदानामध्ये हा चेंडू आपण पाहतोय बॅटवरती येऊ शकला नाही कौतुक करावं लागेल नथू दाभाडे यांचं कारण या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या तर 2 फलंदाजांना बाद देखील केल्या या आधीच्या षटकामध्ये षटक क्रमांक पहिला आपण पाहिला अभि दाभाडेचं 7 धावा त्यानं खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं आणि त्यानंतर आपण पाहिलं नथू दाभाडे गोलंदाजीच्या मार्कवरती आले त्यांनी देखील 7 धावा खर्च केल्या दोन्ही गोलंदाजांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाजांना देखील मैदानामध्ये नथू दाभाडेने बाद केलं तर एका फलंदाजाला अभिने बाद करताना पाहायला मिळालं
2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 फलंदाज बाद झालेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. धावा बनवणं आता ऋतुजा 11 दत्तनगर संघाला गरजेचं आहे, कारण समोर खेळत असणारा संघ आपण पाहतोय मावळ तालुक्यातील एक ताकदवर दादा संघ म्हणून सातत्याने D11 कोटेश्वरवाडी संघाची ओळख राहिली आहे. आज मैदानामध्ये काय कामगिरी केली जाईल दत्तनगर संघाकडून. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. हा महत्वपूर्ण सामना, ही महत्वपूर्ण मॅच आहे आणि या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावे लागेल. वॉच चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय बिग हिट, बिग ब्लास्ट अर्यचरण षटकार. आज षटकार मैदानात मध्ये आपण पाहतोय मनोज दाभाडेचं स्वागत करेल. पहिलाच बॉल वरती मैदानात मध्ये ठोकलाय षटकार. 6 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. सुनील गलांडे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. पहिला सुनील गलांडे यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक येते. हा चेंडू मैदानात मध्ये आपण पाहतोय लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. इथे आपण पाहिलं डॉट बॉल त्या ठिकाणी नक्कीच मैदानात मध्ये आलाय. पहिलं सुनील गलांडे यांच्याकडनं पारितोषिक आहे. मनोज दाभाडेने जर 2 विकेट मिळवल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर ऋषीच्या अर्धशतकी खेळीसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. इथे फुल टॉस होता परंतु परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट होऊ शकला नाही. झेल सुटलाय, चुकी झाली. गौरव दाभाडे आपण पाहतोय कदाचित त्या ठिकाणी आहे आणि त्याच्याकडून झेल मैदानात मध्ये सुटलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानात मध्ये पाहायला मिळेल. की चुका आणि वारंवार चुका आपण पाहतोय मैदानात मध्ये होताना पाहायला मिळतात. पण त्या चुकांचं प्रत्युत्तर म्हणून मैदानात मध्ये धावा मोजल्या जात आहेत, त्या धावा बनवल्या जात आहेत. जीवदानं किती घातक असतात हे नक्कीच खेळाडूंना सांगण्याची गरज नाही. पहिल्या मॅच मध्ये आजच्या दिवसातल्या आपण पाहिलं आकाशचा झेल सुटला, त्यानंतर त्याने तब्बल अर्धशतकी खेळी पूर्ण केली आणि सामन्याला विजय देखील मिळवून दिला. ही आकाशची बॅटिंग आपण पाहिली. आता रामला देखील जीवदान मिळालंय. हा चेंडू मैदानात मध्ये आपण पाहतोय लिफ्ट केलाय, व्हाईट बॉलचा इशारा येईल. डाव्या सीच्या बाहेर टाकला जाणारा चेंडू आपण पाहतोय पंच या ठिकाणी घोषित करतील. चेंडू वाईट आलाय. मैदानात मध्ये जर पाहिले गेले तर नक्कीच मनोज यांचं षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅकचा प्रयत्न राहिलाय. आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरती असणार आहे. एक सिंगल त्या ठिकाणी मैदानात मध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. अक्षय दाभाडे खूप दूरवरती आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत खेळपट्टीवरती आपण पाहतोय तब्बल 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा आपण पाहतोय या ठिकाणी कंप्लीट केल्या. संघाचा धावफलक 2 ने वाढेल. एकेरी दुहेरी धाव संख्या देखील आपण पाहतोय इथे घेतली जाते. ज्याप्रमाणे चौकार षटकार महत्व आपण पाहिलं मैदानात मध्ये दिलंय, त्याचप्रमाणे आता मात्र एकेरी दुहेरी धावांना देखील महत्व आहे. 24 धावाच्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय असणार आहेत. इथे फुलटॉस होता, अगदी सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती जयला आपण पाहतोय त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना थोडासा फंबल. दुसऱ्या धावेला प्रयत्न झालाय आणि तिथे थोडक्यामध्ये आपण पाहतोय मैदानात मध्ये फलंदाज बचावला गेलाय. सुखरूप आहे. अति घाई आपण पाहतोय मैदानात मध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानात मध्ये पाहायला मिळतात, परंतु प्रयत्न हे मैदानात मध्ये आपण पाहतोय अपयशी ठरलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढचा चेंडू रामसाठी रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मैदानात मध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू आता मात्र मैदानात मध्ये पडलाय. मनोज दाभाडे कमबॅक करून दिले पुन्हा एकदा षटकामध्ये. पहिला षटकार आला, त्यानंतर मैदानात मध्ये आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावा खर्च केला. षटक क्रमांक 3 संपलं. 18 चेंडूचा डाव संपलाय आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय संघाचा धावफलक 25 धावाच्या धावफलकावरती असणार आहेत. 25 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज आपण पाहिले बाद झाले. त्यानंतर राम मैदानात मध्ये दाखल झालाय. संपूर्णपणे डाव आता मात्र मैदानात मध्ये या खेळाडूंनी सांभाळला.
मैदानामध्ये संघर्ष खूप महत्वाचा आहे. ते संघर्षमय लढा देणं खूप गरजेचं आहे. तो संघर्ष आता ऋतुजा 11 दत्तनगर संघाकडून आपण पाहतोय थोडासा कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतोय. परंतु 25 धावा या 18 चेंडूवरती बनवल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केले नथू दाभाडे यांना, कारण या आधीच्या षटकामध्ये 2 गडी बाद करत फक्त 7 धावा त्यानं खर्च केल्यात. पुन्हा एकदा तयार आहे. हा बॉल आपण पाहतोय लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानामध्ये बॅटवरती येऊ शकला नाही. तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर पुढचा चेंडू आहे की सातत्याने आपण पाहतोय स्वतःच्या संघासाठी चांगली गोलंदाजी नथू यांनी केली आहे. आणि आज या मैदानावरती देखील आपण पाहतोय चांगली चेंडू टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आशिष दाभाडे आपण पाहतोय चेंडू फील्ड करेल. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त नक्कीच आहे, परंतु बॅकअप केला जातोय अजितच्या माध्यमातून आणि तिथे मैदानामध्ये चेंडू पूर्णपणे आपण पाहतोय एक सिंगल देऊन जाईल. एका धावेने संघाचा धावफलक देखील वाढतंय. धावफलकावरती धावा 26 धावा धावफलकावरती असणार आहेत. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होतंय आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी लाभलंय. माननीय उद्योजक सतीश शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा चेंडू 8व्या बॅटने चेंडू खेळून काढलाय आणि हा चेंडू जाईल आभीच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक मस्तक सेदर्शक बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन झालंय. खऱ्या अर्थानं सतत स्वराज्य चषक म्हटलं की एक बक्षीस जाते म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो आणि विशेष आपण पाहिलं स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे उर्सनगरीचे उद्योजक आदरणीय सतीश शिंदे साहेबांचं आपण पाहतो या ठिकाणी आगमन होतंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला सौजन्य केले. मी सतीश शिंदे साहेबांचं पुन्हा एकदा स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. धन्यवाद. पुढचा चेंडू असणार आहे पुन्हा एकदा. बॉल खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधलाय. एक टप्पा खात चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतोय खणखणीत चौकार. पहिला सुनील गलांडे यांच्याकडून पारितोषिक येते. लागोपाठचे 3 विकेट जर नथू दाभाडे यांनी घेतले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक आलंय. मैदानात आपण पाहतोय चौकार नक्कीच खेळून काढलाय. 4 धावा त्या ठिकाणी आल्या आणि संघाचा धावफलक वाढले. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा होता, परंतु मैदानात आपण पाहतोय थोडासा खाली राहिला आणि डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हे देखील षटक मैदानात संपलंय 4थ्या क्रमांकाचं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आणि मैदानात आपण पाहतो इथे पुढच्या षटकाला सुरुवात होती आणि
षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी आपण पाहतोय मैदानात सातपुते गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज मनोज दाभाडे गोलंदाजी करण्यासाठी मैदानात सातपुते दाखल होईल. ही जोडी आपण पाहतोय मैदानात सातपुते आता मात्र धावा बनवायला सुरुवात केली आहे. चांगले धावा आता मात्र धावफलकावरती उभ्या राहताना पाहायला मिळतील. 37 आतापर्यंत झाल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानात सातपुते असणार आहे. मनोज दाभाडे गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी राम जे आपण पाहतोय तयार असणार आहे. हा चेंडू मैदानात सातमध्ये बिग हिट तर केलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या जवळ. 2 धावा आहेत डिक्लेअर. पत्र्यावरती पडला तर 6 आहे. अलीकडे पडला तर डिक्लेअर आहे. डिक्लेअर आहे. डिक्लेअर 2 धावा आहेत. डायरेक्ट पत्र्यावरती किंवा त्या स्लॅबवरती पडला तर षटकार आहे. आता 2 धावा आहेत. बॉल द्या. तर मैदानात मध्ये आपण पाहतोय इथे 2 धावा आल्या. संघाचं धावफलक जे 2 धावेने पुढे गेले. धावफलकावरती 39 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय नोंदवल्या गेल्या. ऋषिकेश कदम आणि त्याच्याबरोबर राम यादव आपण पाहतोय मैदानात मध्ये. डिक्लेअर झोन कडे चेंडू जात असताना पाहायला मिळाला. एक चांगला फटका आपण पाहिला परंतु तिथे फक्त 2 धावा मिळतील. पुढचा चेंडू असणार आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र मैदानात मध्ये आपण पाहतोय पंचांकडे केली जाईल अपील परंतु अपील फेटाळली जाते. मैदानात मध्ये आपण पाहतोय अपील फेटाळली गेली. आणि तिथे आपण पाहतोय मैदानात मध्ये डॉट बॉल आलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी पडलाय आणि ऑन ग्राउंड डिसिजन दिला जाईल. जो आहे तो डिसिजन आपण पाहतोय ऑन ग्राउंड आहे. तर मैदानात मध्ये आपण पाहिलं डॉट बॉल त्या ठिकाणी आला. 39 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगले षटक हाताळण्याचं काम मनोज दाभाडे आपण पाहतोय स्वतःच्या संघासाठी या ठिकाणी मैदानात मध्ये करताना पाहायला मिळतात. चांगली चेंडू जे मैदानात मध्ये पडताना पाहायला मिळतील. अगदी फलंदाजांना थांबून ठेवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये मनोज दाभाडे यांनी केला. कुठल्याही प्रकारे धाव येऊ शकली नाही. नक्कीच मैदानात मध्ये आपण पाहतोय रामला देखील हा चेंडू समजू शकला नाही. इतका चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल मैदानात मध्ये पडला आणि त्याला तिथे थांबून ठेवलंय. पुढचा चेंडू असणार आहे. एकराज बॅट खेळायचा होता परंतु मैदानात मध्ये आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय मैदानात मध्ये आहे. स्वराज्य चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय 8व्या पर्वामध्ये आणि नक्कीच आजचा दिवस क्रमांक 4 कोणता संघ गाजवणार आहे नक्कीच येणाऱ्या आगामी काळामध्ये समजेल. परंतु त्याआधी आपण पाहतोय स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये व्हायचं स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न सत्यामध्ये उतरायचं असेल तर कष्ट करावे लागतील. हा चेंडू मैदानात मध्ये आपण पाहतोय खोलवर टप्पा मैदानात मध्ये पडलाय. चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानात मध्ये पडलाय आणि फलंदाज बाद. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. नक्कीच रामला आपण पाहतोय मैदानात मध्ये बाद होताना. नवीन फलंदाज बॅटर मैदानात मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. त्याआधी आपण मनोजची गोलंदाजी पाहिली. काही सुरेख गोलंदाजी केली जाते. या देखील षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम आपण पाहतोय मनोज यांनी मैदानात मध्ये केलंय. अचूक टप्पा तिकीट मारा सातत्याने पाहायला मिळतोय आणि धावसंख्या पूर्णपणे थांबवली गेली. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मानाचं करंडक मिरवायचंय. स्वप्न पाहायचंय तर स्वप्न सत्यामध्ये उतरायचं असेल कष्ट करणं खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. जिद्द आणि चिकाटीने आपण पाहतोय मैदानात मध्ये नक्कीच कामगिरी करावी लागणार आहे. कारण कोणतंच स्वप्न हे नवसाने पूर्ण होत नसतं. त्यासाठी प्रयत्नांचा यशस्वी डोंगर हा उलटावा लागतो आणि तो डोंगर आपण पाहतोय जरा चढायचा असेल स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मैदानात मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. अक्रॉस द बॅट शुभम कदम मैदानात मध्ये दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती चढवलाय. हल्ला केलाय आक्रमण आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
मैदानामध्ये आपण पाहतोय जरी फलंदाज बाद झालाय तरी दुसऱ्या चेंडूवरती मैदानामध्ये शुभम कदम दाखल झाला आणि त्यांना खेळलेला चौकार. आक्रमण हल्ला आपण पाहतोय सातत्याने मैदानामध्ये केला जातोय. मेहनत ही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय सुरेख आहे. 30 तरार बॉल थोडासा खाली राहिलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटवरती येऊ शकला नाही. डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. हे देखील षटक जर पाहिलं गेलं तर 5व्या क्रमांकाचं संपलंय. 5 षटकांचा डाव संपला आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तर षटक क्रमांक आपण पाहूयात 6व्याला सुरुवात नक्कीच मैदानामध्ये केली जाईल. तत्पूर्वी ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत आवडते डीजे. मैदानामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आपण पाहतो या ठिकाणी आलाय. आणि जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक आता मैदानामध्ये आपण पाहणार आहोत 6व्या क्रमांकाचं. आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकासाठी आपण पाहतोय आमंत्रित केले अभि दाभाडे. गोलंदाजीच्या मार्गवरती आमंत्रित केले जाईल. शेवटचा सामना आपण पाहतोय नक्कीच आजच्या दिवसामधला जो पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहणार आहोत बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकासाठी अभि दाभाडेला पुन्हा एकदा आमंत्रित केले. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा त्यानं खर्च केल्या. 7. आता ती 7 देणं खूप महत्वाचं आहे. अखंड हिंदुस्थानचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मिळालेली मावळ्यांची साथ. त्यानंतर हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि आता ती 7 मैदानामध्ये द्यावी लागेल. अभि दाभाडे त्याचा जर्सी क्रमांक देखील आपण पाहतोय 7. ती 7 देणं खूप महत्वाचे आहे. 7 बोले तो 7 निभाना. आज 7 बोले तो 7 चलना. पुढचा चेंडू असणार आहे. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. एक चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये पडलाय. परफ्यूम डिलिव्हरी म्हणायला लागेल कारण जितक्या वेगाने आपण पाहतोय चेंडू पडलाय तितक्याच वेगाने आकाश दाभाडेच्या हातामध्ये तो सोपवलाय. जर्सी बद्दल नक्कीच आपण चर्चा करत होतो. जर्सी खेळाडूंच्या अंगावरती असलेली जर्सीची किंमत जरी 300-400 रुपये असली तरी ती जर्सी तो खरेदी करू शकत नाही. त्याला ती कमवावी लागते. तुमच्याकडे असलेला परिश्रम आणि क्रिकेटमधील बारकावे आपल्यामध्ये किती आहेत हे पाहून जर्सी ती अंगावरती दिली जाते. हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ऋषीच्या बॅटमध्ये येतोय. खणखणीत चौकार. धावा मिळतील 4. थँक्यू. जर्सी आपण पाहतो प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती आपल्या टीमची जर्सी आहे. खेळाडूच्या अंगावरती असलेल्या जर्सीची किंमत आपण पाहिली 300-400 रुपये असेल तरी ती जर्सी तो खरेदी करू शकत नाही. त्याला ती कमवावी लागते. तुमच्याकडे असलेला परिश्रम आणि क्रिकेटमधील बारकावे गावची प्रतिष्ठा जपण्यासाठी पूर्ण करण्याची धमक ज्याच्यामध्ये आहे त्याला ती जर्सी मिळते. इथे रिव्हर्स अटेक करायचा होता परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी अलुवारीत्या चेंडू खेळून काढला. तिथे एक सिंगल येत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये कित्येक खेळाडूंचं गावासाठी खेळण्याचं स्वप्न आपण पाहतोय पूर्ण झालेलं नसतं. पण तुम्ही मेहनत आणि कष्ट कराल तेव्हा ती जर्सी तुम्ही मैदानामध्ये ती अंगावरती घेऊन मिरवू शकता. ते स्किल असणं देखील खूप गरजेचं असतं. प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक खेळाडूची इच्छा असते स्वतःच्या गावासाठी मैदानामध्ये दाखल व्हायची. चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न होता परंतु काय फटका खेळलाय शुभमच्या बॅटमधनं. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक और ये लगा चरण षटकार. मैदानामध्ये आपण पाहतोय संघाचा रवफलक आता मात्र वाढताना पाहायला मिळेल आणि संघाचा रवफलक जाऊन पोहोचले 54 धावसंख्येवरती. संघाची अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू असणार आहे
खुलवा टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, मनोज दाभाडे चेंडूवरती पोहोचलेत, दुसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय. तर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मैदानामध्ये आपण पाहिलं एक सिंगल आली, एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. अशा समाधान मानणं देखील खूप गरजेचं असतं आणि ते समाधानी राहणं देखील खूप अवघड आहे. परंतु संत तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले आनंदी दैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हा चेंडू खुलवा टप्प्याचा अगदी वाईड यॉर्कर आपण पाहतोय, मैदानात मध्ये पडलाय, धावाची संधी परंतु डायरेक्ट हिट होऊ शकली नाही. हा चेंडू आपण पाहिलं मैदानात मध्ये एक सिंगल त्या ठिकाणी आली. सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक जर पाहिलं गेलं तर अब तक 56 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर या ठिकाणी बाभळ तालुक्यातील आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो कित्येक खेळाडू तयार झाले, ते जे पी राऊत सर देखील थेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मनपूर्वक स्वागत असेल. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस जमा आले. थँक्यू. छप्पन्न धावा धावफलकावरती आहे 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नंतर जर पाहिलं गेलं तर नवीन गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळेल गौरव दाभाडे. बाभळ तालुक्यातील असणारा फिरकीचा जादूगर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आपल्या बोटांच्या जादूवरती हा चेंडू वळवण्यामध्ये कित्येक माहिर आहे आणि मैदानात जर पाहिलं गेलं तर 56 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती असणार आहेत. आता बॅटिंगची गरज आहे, मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. हा चेंडू बीमर आणि बीमर चेंडूवरती समाचार घेण्याचा प्रयत्न झाला. नो बॉल प्लस चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धाब्यांसाठी. अगदी थोडक्यात आपण पाहतोय हा वाचला, अन्यथा षटकार पाहायला मिळाला असता. डिक्लेरेशन झोन कडे चेंडू गेला आणि तिथे 2 धाबा आल्या. बीमर चेंडूची आपण पाहतोय नो बॉलची 1 आणि आत्ताच्या 2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. पुढचा चेंडू फ्री हिट ऑन. बॅट्समन साठी पुन्हा एकदा संधी. फ्री हिट चेंडू जर पाहायला गेलं तर मैदानात मध्ये खूप कष्ट करावे लागतील. आता नवीन बॉल द्या. कष्ट करणं आता खूप गरजेचं आहे. यश मिळवायचंय तर कष्ट हे करावेच लागतील, कारण क्षेत्र कोणते असू द्यात आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. तर यश मिळवायचंय तर कष्ट करणं देखील खूप गरजेचं असणार आहे. अजून एक नवीन बॉल द्या. आणि मैदानात आपण पाहतोय चेंडूवरती नक्कीच मैदानामध्ये नो बॉल आपण पाहिला. नो बॉल वरती खेळलेल्या 2 धावा अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू पडला असं म्हणायला देखील काही हरकत नाही. नवीन चेंडू घेतलाय आणि आता पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट ऑन. फ्री हिट चेंडूवरती काय कामगिरी मैदानात मध्ये पाहायला मिळेल. छोट्या छोट्या चुका आपण पाहतोय खूप महागात ठरतील, कारण जर पाहिलं गेलं तर मैदानात मध्ये आपण पाहतो सातत्याने आक्रमण हल्ला चढवण्याचा प्रयत्न ऋषीचा राहतोय. अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला ऋषी कदम आपण मैदानात मध्ये पाहतोय. त्याच्या बरोबरीला मैदानात मध्ये पाहतोय शुभम कदमला. शॉर्ट पिच होता, अकराची बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न अजित त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फील्ड करेल. फ्री हिट चेंडूवरती फारसा फायदा तर झाला नाही, परंतु मैदानात मध्ये आपण पाहतोय एक सिंगल जी येताना पाहायला मिळते. एका आणि एका धावेने संघाचा धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाचा धावफलक वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंदचे बनतायत सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. प्रत्येक धावेला महत्व आहे. ते महत्व मैदानात मध्ये अगदी
शेवटच्या क्षणी समजेल. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा गौरव गोलंदाजीच्या मार्गावरती या ठिकाणी तयार असताना पाहायला मिळेल. चांगले चेंडू हाताळण्याचं काम सातत्याने आपण पाहतो. आज मात्र पहिला चेंडू फसला, परंतु तो पहिला चेंडू मैदानामध्ये नक्कीच नो बॉल पाहायला मिळाला, परंतु फ्री हिट चेंडूवरती फारशी त्यानं कामगिरी करू दिली नाही. हा चेंडू आपण पाहतोय पडलाय, दिशा बदलली, मैदानामध्ये आपण पाहतोय काय कामगिरी केली जाईल. हा चेंडू वाईड आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे येतोय. तिसऱ्या पंचांना आपण पाहतोय इथे नक्कीच डिसिजन पेंडिंग वरती आहे. 60 धावा आतापर्यंत आपण पाहिल्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि षटक क्रमांक 7 हे आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट, त्या क्रिकेटचा थरार आपण पाहतोय मैदानामध्ये. काय आहे क्रिकेट नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल. क्रिकेट म्हणजे काय, एका चेंडूमध्ये 6 धावा निघणं म्हणजे आहे क्रिकेट, तर 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा न निघणं म्हणजे आहे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय, नामवंत फलंदाज शून्यावरती बाद होणं म्हणजे आहे क्रिकेट, तर एखादा नवीन नौका खेळाडू चौकार षटकार मारून सामना जिंकून देणं म्हणजे आहे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय, एखादा कठीण झेल सहजरित्या झेलणं म्हणजे आहे क्रिकेट, तर एखादा सोपा झेल सुटणं म्हणजे आहे क्रिकेट. व्हाईट बॉल बाद असताना स्वतःहून क्रीज सोडणं म्हणजे आहे क्रिकेट, तर पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे आहे क्रिकेट. पुढचा चेंडू रिव्हर्स सेटिंग करायचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारे मैदानामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, डेंजर झोनला शुभम कदम आणि क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. त्यावरती मैदानामध्ये मिळालेलं जीवदान शुभम कदमला किती महागात पडेल सांगू शकत नाही. क्रिकेट म्हणजे काय, बाद असताना स्वतःहून क्रीज सोडणं म्हणजे आहे क्रिकेट, तर पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे आहे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय, सिनियर खेळाडूचा सन्मान करणं म्हणजे आहे क्रिकेट, तर ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे आहे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय, संघामध्ये एकात्मता ठेवणं म्हणजे आहे क्रिकेट, तर स्वतःच्या कौशल्यावरती गर्व नसणे म्हणजे आहे क्रिकेट. हे गुण क्रिकेटमध्ये जर एखाद्या खेळाडूच्या असेल तर नक्कीच आपण पाहतो की चांगला खेळाडू म्हणून सातत्याने त्याची ओळख राहते. क्रिकेट आणि त्या क्रिकेटचा थरार आपण पाहतोय स्वराज्य चषक 2025 8व्या पर्वामध्ये. हा चेंडू आपण पाहिलं मैदानात एक सिंगल पुन्हा एकदा आली. सिंगलने संघाचा धावफलक आपण पाहतोय वाढते आणि संघाचा धावफलक आता जाऊन पोहोचेल 62 धावसंख्येवरती. 62 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा. रिव्हर्स अटेंड केलाय आणि हा चेंडू फटका तर फसला, टिपला जाईल झेल बाउंड्री लाईनच्या जवळ आणि संपलाय ऋषी कदमचा खेळ. फलंदाज बाद. चला विनंती असणार आहे वेळ वाचवा. वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे, कारण अजून एक इनिंग मैदानामध्ये शिल्लक असणार आहे. फलंदाज बाद झालाय, त्यानंतर नवीन फलंदाज मॅडी आपण पाहतो मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. माधव अर्थात मॅडी. काय कामगिरी मैदानामध्ये त्याच्याकडनं केली जाईल. कमीत कमी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती असणार आहे. 7वं षटक चालू असताना 62 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहे 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. आणि ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी आता मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल मॅडी. वेळ आपण पाहतोय इथे वाचवणं गरजेचं असणार आहे. वेळ खूप खर्च केला जातोय. जर पाहिलं गेलं तर ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी मॅडीला आपण पाहतोय डावखुरी हाताचा असणारा एक आक्रमक फलंदाज म्हणून सातत्याने या संघामध्ये त्यानं कामगिरी केली आहे. हा बॉल विकेटचा प्रयत्न होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अन्ना चेंडूच्या खाली, टिपला जाईल झेल. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणि या
ठिकाणी आपण पाहतोय गौरवचं षटक किती महत्वपूर्ण ठरलंय. पहिला चेंडू नो बॉल नक्कीच तुम्ही पाहिलाय, परंतु त्यानंतर मैदानामध्ये कमबॅक कशा प्रकारे करावा हे गौरवने दाखवून दिलंय. आणि D11 कोटेश्वरवाडी संघातील खेळाडूंना सांगण्याची गरज नाही की कमबॅक म्हणजे काय. 62 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गौरवसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर संकेत दाभाडे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय गौरवला. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये प्रमोद पोळ दाखल होताना पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी प्रमोद कामगिरी करणं गरजेचं असणार आहे. कमीत कमी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. आता खूप मोठी लढत ही मैदानाच्या मध्ये द्यावी लागेल उर्वरित चेंडूवरती. इथे बिगिटचा प्रयत्न होता, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती अभि. एफर्ट चांगले आहेत, परंतु मैदानाच्या मध्ये बॅकअप केलाय मनोज दाभाडे आणि तिथे धावा पळून पूर्ण केल्या जातील. दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या. गौरवचं देखील कौतुक करावं लागेल. 2 गडी बाद केलेत. 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. पहिला चेंडू नो आणि त्यावरती 3 धावा खर्च केल्या. आणि इथे एका इनिंग साठी ठराविक कालावधी आहे तो संपलाय. एक क्षेत्ररक्षक तर TR सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ऍड करावं लागेल दादा. टाइम प्रत्येक इनिंगला टाइम आहे. तो टाइम आपण पाहतो या ठिकाणी संपला. आणि आता गोलंदाजीच्या मार्गवरती षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक घेऊन मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आशिष दाभाडे अर्थात लाडू गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळेल. संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये आपण पाहतो आक्रमक अष्टपैलू खेळाडूंपैकी हा एक खेळाडू आहे आशिष दाभाडे. लांब लांब पल्ल्याचे षटकार आपण त्याच्या माध्यमातून पाहिलेत. आज गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा आमंत्रित केलाय आशिष दाभाडेला. पहिला बॉल आणि त्या बॉलवरती केलाय अटॅक, आक्रमण, हल्ला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय बिग हिट षटकार. थँक्यू. आशिषसाठी पारितोषिक आहे प्रत्येक विकेटला किरण भाऊ शिंदे यांच्याकडनं. आणि इथे थोडीशी मिसफिल्ड, चेंडू आतामधून उडाला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पडलाय. लागोपाठचे 2 षटकार. सुधाकर राव शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. आशिषसाठी पारितोषिक आहे त्यांचे दाजी किरण भाऊ शिंदे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक विकेटला 500. हा बॉल आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय. मनोज दाभाडे खूप दूरवरती चेंडूवरती पोहोचलेत. चेंडूची फेकी अप्रतिम पाहायला मिळाली. त्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय अण्णा. नक्कीच चांगली कामगिरी ते देखील त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतील. संघातील असणारे अनुभवी खेळाडू आहेत. सातत्याने आपण पाहतो या संघामध्ये कार्यरत असताना पाहायला मिळतात. आज देखील आपण त्यांना पाहतोय. 77 धावा धावफलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर कामगिरी करणं आता आशिषला देखील कमबॅक करणं गरजेचं असणार आहे. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी प्रमोद पोळ. सरळ बॅटने फटका तर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहील आणि हा चेंडू स्वराज्य चषकाला सलामी देणारा बिग हिट, बिग ब्लास्ट, 6 रन षटकार. थँक्यू. स्वराज्य चषक 2025 आपण पाहतोय. कोणी सिनेमा पाहायला जातं तर कोणी नाटक पाहायला जातं. आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आम्ही क्रिकेटच्या मैदानावरती फक्त चौकार आणि षटकार पाहायला जातो. कोणी भजनात दंगतो तर कोणी तमाशात रंगतो. आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आम्ही क्रिकेटच्या मैदानावरती सामने पाहण्यात गुंगतो. पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक स्वप्नील डाऊन दी बॉल, सोडलाय कॅच. खराब क्षेत्ररक्षण. हा चेंडू पोहोचलाय 1 टप्पा खात सीमा पार. येतोय चौकार. धावा मिळतील 4. थँक्यू डीजे. आणि आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये हा देखील चौकार आलाय. कोणाला पदाचा गर्व आहे तर कोणाला श्रीमंतीचा गर्व आहे, पण आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आम्हाला मैदानावरतील ट्रॉफीचा गर्व आणि आम्हाला मानाचा करंडक मिरवण्याचा गर्व आहे. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सातत्याने आक्रमण हल्ला केला जातोय. चौकार षटकारांचा पाऊस या षटकामध्ये पाहायला मिळालाय. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे.
मैदानात मध्ये आपण पाहिलं थोडंसं उशिरा का होईना परंतु बॅटिंग मध्ये परिवर्तन झालंय, बदल झालाय, सातत्याने आक्रमण केले. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, लक्षात ठेवा. राज्य छोटं असलं तरी चालेल परंतु स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येतं आणि लोक तुमचा आदर करतात. मैदानात जर पाहायला गेलं तर नक्कीच स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम प्रमोद पोळणे मैदानात मध्ये केलंय. पुढचा चेंडू, हा बॉल बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय यशच्या पाठीमागे जात असताना पाहायला मिळेल. एक सिंगल त्या ठिकाणी मैदानात मध्ये येताना पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी केलाय प्रयत्न, धावबाची संधी आहे परंतु 2 धावा सक्सेस होताना पाहायला मिळतील. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट मैदानात मध्ये पाहायला मिळाली. 2 धावा त्या ठिकाणी आल्या आणि मैदानात मध्ये षटक देखील संपलंय. एका इनिंगचा डाव संपला. एका इनिंगच्या डावाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक जर पाहायला गेलं तर धावफलकावरती 89 धावा नोंदवल्या गेल्यात. सामना जिंकण्यासाठी पैलवान संभव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी संघाला 90 धावांची गरज आहे. 90 धावांचा टार्गेट आपण पाहतोय संघासमोर ठेवले. 48 चेंडू 90 धावांची गरज. शेवटच्या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा नक्कीच खर्च केल्या. चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिली. एका इनिंगचा डाव आपण पाहिले मैदानात मध्ये संपला आणि दत्तनगर या संघाची आपण बॅटिंग पाहिली. जसं आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगच्या डावाला मैदानात मध्ये सुरुवात केली जाईल. दुसऱ्या इनिंगचा डाव आपण पाहतोय जसा मैदानात मध्ये चालू होईल तसे आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातील आणि तुम्हाला आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. मावळ तालुक्याचा बुलंद आवाज सुमित सोनोने सर. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूयात पुन्हा एकदा डीजे. चहू वेद ज्ञाने शाही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाथी मंथोणी नवनीता तैसेची अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. मंडळी, रामकृष्णारी सर्वांचं या सायंकाळच्या सत्रामध्ये स्वराज्य चषक 2025 पर्व 8व्या आणि 8व्या पर्वामध्ये मनपूर्वक सर्वांचं स्वागत, आदरपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रामुख्याने जर आपण पाहिलेलं तर मुख्य अतिथी कक्षामध्ये स्वराज्य चषक आणि या स्वराज्य चषकाचे आधारस्तंभ आधारवड युवा हृदय सम्राट आणि उरसेगावचे माझे उपसरपंच आदरणीय अविनाशदादा कारके, त्याचबरोबर पवनसिंग घारे, त्याचबरोबर युवा उद्योजक अमोलदादा हिंगे, प्रतिकेदादा कारके आणि सागरदादा पवार या सर्व अतिथी मान्यवरांचं स्वराज्य
चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. युवा उद्योजक सन्माननीय भास्करजी पाबळ हे देखील अशा उपस्थित आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गाडामालक प्रतीकदादा थोरवे देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत. तर नमस्कार. शीतळादेवी पुष्पहारचे संस्थापक सन्माननीय सनीभाऊ शिंदे यांचा देखील अशनी शुभागमन झालेले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. कामगार नेते सन्माननीय विकासभाऊ धामणकर हे देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर शंभूदादा दौंड हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. मावळ केसरी पैलवान चेतनदादा ठाकूर हे देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि उपस्थित असणारा तमाम प्रेक्षक राजा, विशेष सहकार्य सन्माननीय नामदेवजी नवघणे हे देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वर वाडी त्यांच्या विरोधामध्ये बाप्पण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर अर्थात यंगस्टार दत्तनगर. तर दुसऱ्या बाजूला पैलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी. पहिला डाव संपलेला आहे. धापलकावरती 89 झालेले आहेत. 90 धाब्यांचा टार्गेट आहे आणि या 90 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी संघाचे दोन्ही बॅटर मैदानात दाखल झालेत. एका बाजूला संघाचे कॅप्टन मनोज दाभाडे तर दुसऱ्या बाजूला मैदानात असणारे नथू दाभाडे. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन येईल तो शुभम कदम. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिला बॉल शुभमचा मनोज दाभाडे यांच्यासाठी. पहिलाच बॉल अगदी आडव्या पॅटने मध्ये चेंडू इथे खेळून काढला जाईल मिड विकेटच्या दिशेने. सिंगल इथे आलेली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये केला जाणार नाहीये. एका धाब्याने संघाचा श्रीगणेशा होईल. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो संघ इथे जिंकणार आहे तो संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. पहिला दिवस आम्ही पहिला दिवस गाजवला सरपंच संदीपभाऊ जाधव फाउंडेशन भाजे संघाने. फायनल सम्राट आदरणीय अशोक भाऊ ओझरकर देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत. ओहो आणि या वेळेस एशच्या उद्ध्वस्त होत आहेत. क्लीन बोल्ड मैदानामध्ये बाद होतील नाथू दाभाडे. इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली शुभम कदम. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे निश्चितप्रमाणे यश मिळवतोय. आज क्वार्टर फायनलची मॅच आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. विशेष सहकार्य करणारे सन्माननीय विलासभाऊ पिसाळ हे देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले तर पहिला दिवस संदीपभाऊ जाधव फाउंडेशन भाजे अर्थात धर्मी प्रतिष्ठान भाजे. दुसरा दिवस गाजवला छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत अर्थात डॉक्टर विश्वजित घोटेकर फाउंडेशन कामशेत. कालचा दिवस गाजवला नॉटी बॉय चिंचोली संघाने. आजचा दिवस क्रमांक 4 आणि 4था दिवस कोण गाजवणार. एका बाजूला असणार आहे स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे बाप्पण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर. अक्षय दाभाडे न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहते दाखल इथे होत आहेत. शुभमचा पुढचा बॉल. पहिलाच बॉल उडवलाय बॉलला. अक्षय दाभाडे शूट ॲट फायर ठोकलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. षटकाचे रन. असली क्या है नकली क्या है इनको आज बता दे.
षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अगदी अक्षय दाभाडेच्या बॅटमधून आलेला हा षटकार आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानात पुढे जाऊन पोहोचेल. 7 धावा धापलकावर आहेत. 7 रन. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो एक 7 विजय प्राप्त करना, 7 निभावी लागणार आहे अक्षयला आज. यावेळेस आपण पाहतोय बॅकहँड गोलंदाजी मैदानामध्ये जरूर इथे प्रयत्न केला शुभमने. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल अवंतर धाव इथे मैदानामध्ये आलेली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांनी मात्र या स्पर्धेला सन्मान चिन्ह सौजन्य केले सोमनाथजी धाबणकर यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे. रिव्हची मागणी केली आपण पाहतो या ठिकाणी बॅटिंग टीम कडून. व्हाईट बॉल साठी आपण पाहतो निश्चितप्रमाणे ते रिव्ह जो इथे घेतला जाणार आहे. क्रिकेट आणि क्रिकेट खेळाच्या दृष्टीने हा खेळ आहे. वेगवेगळ्या भावनेने खऱ्या अर्थानं या खेळाकडे पाहिलं जातं. क्रिकेट म्हणजे आज त्यांचा श्वास झालाय, तर काहींना क्रिकेट म्हणजे त्यांचं दैवत झालंय, तर काहींना क्रिकेट खेळाचा अहंकार जडला आहे, तर काही जण क्रिकेट शांतपणे खेळत आपल्या गावासाठी आपल्या गावच्या नावासाठी शांतपणे क्रिकेट खेळतायत. क्रिकेट म्हणजे श्वास आहे, क्रिकेट म्हणजे ध्यास आहे, क्रिकेट म्हणजे तत्व आहे, क्रिकेट म्हणजे तंत्र आहे, क्रिकेट म्हणजे विजय आहे, क्रिकेट म्हणजे पराजय आहे, क्रिकेट म्हणजे ज्ञान आहे, क्रिकेट म्हणजे शान आहे, क्रिकेट म्हणजे परमात्मा आहे, क्रिकेट म्हणजे धैर्य आहे, क्रिकेट म्हणजे शौर्य आहे, क्रिकेट म्हणजे आक्रमण आहे, क्रिकेट म्हणजे संयम आहे, क्रिकेट म्हणजे अहंकार तर क्रिकेट म्हणजे नम्रता, क्रिकेट म्हणजे संपत्ती तर क्रिकेट म्हणजे साधना, क्रिकेट म्हणजे 22 यार्डचं विश्व आणि क्रिकेट म्हणजे विजयाचे जश्न, क्रिकेट म्हणजे जीवाभावाच्या मित्रांची टोळी, क्रिकेट म्हणजे टेन्शन पासून दूर ठेवणारी ही गोळी. आज तो खेळ मैदानामध्ये रंगलेला आहे. क्रिकेट म्हणजे जीवनाच्या अनेक रंगांची होळी, तर क्रिकेट म्हणजे सर्व काही, जीवनाचा अर्थ काही नाही, कारण जोपर्यंत क्रिकेट आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मात्र निश्चितप्रमाणे आज सर्वांच्या आवडीचा खेळ मात्र क्रिकेटचा खेळ बनलाय. टीव्ही अंपायर आपण पाहतोय याच्याकडे मात्र थोडेसे बिझी होत आहेत. शुभम कदमचं पहिलं षटक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. आज D11 तर दुसऱ्या बाजूला यंग स्टार. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल इथे मैदानामध्ये असणार आहे. आता रिव्ह अनसक्सेसफुल आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचं यावेळेस शुभम कदम, स्ट्राइक ऑन अक्षय दाभाडे, लेफ्ट हँड बॅटर. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे, मिस टाइम, फटका फसलाय तिथे. अक्षय येवते आहे चेंडूच्या खाली, टिपलाय झेल आणि परतावा लागणार अक्षय दाभाडेला. अक्षयला आपण पाहतो निश्चितप्रमाणे आज स्वतःला सिद्ध करण्याची संधी आली होती. आणि असं म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते ना तेव्हा तेव्हा तुम्ही त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. क्वार्टर फायनलची मॅच आहे, प्रत्येकाचं स्वप्न आहे. हा मावळचा मिनी वर्ल्ड कप आहे, हा मावळचा वर्ल्ड कप आहे. प्रत्येकाच्या मनावरती मात्र ज्या स्पर्धेने अधिराज्य गाजवलं, मावळच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत, प्रत्येक गावागावापर्यंत, प्रत्येक मावळच्या विभागामध्ये ज्या क्रिकेटच्या स्पर्धेची सध्या चर्चा सुरू आहे ना, ती एकमेव स्पर्धा आहे, ती म्हणजे स्वराज्य चषक. शेवटचा बॉल. शुभमने मात्र पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्यात. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आकाश दाभाडे, मावळचा वंडर बॉय. आज पुन्हा एकदा मैदानात आकाशला या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावा लागणार आहे. बायकर मॅन आकाश 2 अर्धशतक मात्र ठोकलेली आहेत. शुभम पुण्याचा तयार आहे. स्ट्राइक ऑन आकाश दाभाडे. आडव्या बॅटने मात्र चेंडू तिकडून काढण्याचा प्रयत्न होता. रिॲक्शन आपण पाहतोय अगदी स्टंपाच्या जवळून मात्र जाणारा चेंडू. डॉट बॉल आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आलाय. षटक क्रमांक संपलं जाईल ते मैदानाच्या मध्ये. पहिलं 1 षटकाचा इथे खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर 8 धावा धापलकावर आहेत. आज आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे आज नानांच्या नावाने मात्र खऱ्या अर्थानं संघ या मैदानावरती उतरला, या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे.
विशेष आपण पाहिले गेले तर सुरेश नानाबद्दल सांगायचं झालंच तर प्रत्येक खेळाडूच्या संघर्षामध्ये, प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी, प्रत्येक संघासोबत मात्र नेहमीच मनमिळाव स्वभावाने मात्र राहणारे नाना आज मात्र जरूर आपल्यामध्ये नाहीयेत, परंतु त्यांच्या नावाने आज संघ खेळतो इथे. शुगन कुमार षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या मध्ये घेऊन इथं स्ट्राईक होणार असेल मनोज दाभाडे. मनोज आणि आकाश ही जोडी या मैदानाच्या मध्ये आहे. स्कोर कार्ड वरती 8 आहेत. प्रेक्षकांची मात्र वाढती गर्दी पुन्हा एकदा या मैदानावरती आपली पावलं घेऊन येत आहेत प्रेक्षक. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल यावेळेस केला जाईल. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहे, डीप पॉइंट मध्ये मात्र खेळाडू, कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, शॉर्ट कॉर्नर, शॉर्ट स्क्वेअर लेग, फर्स्ट स्लिप, शॉर्ट पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये बघायचाय. शुगन कुमार आहे चेंडूच्या खाली, झेल झाला इथे, मोठी विकेट. मनोज दाभाडे होईल बाद. सुरेश सुरेश थँक्यू टीचे. इथे मैदानामध्ये आपण पाहतोय शुगन कुमार आला आणि पहिल्याच बॉल वरती यश मिळवलं. इथे मात्र मनोज दाभाडे इथे मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि मनोजची जागा घेण्यासाठी आपण पाहतोय मैदानात दाखल इथे होतील जय दाभाडे उर्फ सोन्या. आयुष्यामध्ये असं म्हणतात ना की माणसाने सोन्यासारखं असावं, परंतु त्यापुढे जाऊन सांगेल माणसाने परिसासारखं असावं, जिथे जावं तिथे सोनं करावं. आणि या सोन्याला मात्र सोन्यासारखी कामगिरी आता करणं गरजेचं आहे संघासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस शुगन कुमार. स्ट्राईक ऑन जय. कोलवट टप्प्याचा बॉल होता मिड ऑफला. मैदानामध्ये बघायचं चेंडू इथे खेळून काढला जाईल. धाबेसाठी कुठल्या प्रकारचा प्रयत्न जो इथे केला जाणार नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मैदानाच्या मध्ये आता इथे स्थिर असणार आहे. 8 धावसंख्येवरती आपण पाहतोय मात्र संघ इथे थांबलेला आहे. एकूण 90 धावेंचा पाठलाग आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जो पूर्ण करायचा आहे. शांतता मैदानामध्ये पसरलेली आहे. ही शांतता येणाऱ्या वादळाची आहे, ही शांतता येणाऱ्या आहोटीची आहे. यावेळेस लेटकट पॉइंटच्या डोक्यावरून मात्र चेंडू खेळलाय. वैभव पाटील चेंडू इथे पाठमोरे होतोय. सिंगल आली, पाहता पाहता चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. इथे पण पाहतो मैदानाच्या मध्ये चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या, वैभव पाटीलचे प्रयत्न निश्चितप्रमाणे थोडेसे अपयशी राहिले. चौकाराला, चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 12 धावा. मोठा स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय. 3 खेळाडू आहेत चेंडूच्या खाली, परंतु शुगन कुमार स्वतः चेंडूच्या खाली पोहोचलेत. विकेट होणारे पतन. एका पाठोपाठ एक फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. जर आपण इथे पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे बाद होत आहेत. 4 फलंदाज आहेत जे डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. 12 धावा धापलकावर आहेत. कमबॅक करावं लागणार आहे D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी संघाला. कमबॅक करण्याची ताकद या संघामध्ये जरूर आहे. स्कोर कार्ड वरती 12 धावा आहेत. 90 धाव्यांचा पाठलाग आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सुरू झालेला आहे. आपण म्हणतो ना झेप ही तुमची यशाकडे तुम्ही झेप कशी घेताय हे फार महत्वाचं आहे.
जीवनात ठरवलेल्या यशाच्या शिखरावरती झेप घेण्यासाठी काही पावले मागे यावं लागतं, कारण पाहणारे हारला म्हणतील तेव्हा त्यांना दाखवून द्या दिसतं तसं नसतं. कोलबटाप्याचा बॉल होता, अगदी सावधरित्या चेंडूमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय बॉलला, सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आलेली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर उर्से गौसे द लेजंड स्टार आणि या स्पर्धेची असणारी बक्षीस जाते. सन्माननीय मनसूरभाई पठाण यांचा क्षणी शुभागमन होते. मनसूरभाई आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये या, मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. एक सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा आहे त्या 13 धावा. अब नहीं चलेगा तेरा, नहीं चलेगा मेरा, तुझे काम करना होगा तेरा, क्योंकि इस दुनिया में नहीं कुछ है तेरा, नहीं कुछ है मेरा, दिया सब उस भगवान ने है. 13 धावा स्कोर कार्ड वर आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचे पुढे येतात शुगन कुमार. 4 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद होत आहेत. शेवटचा बॉल या षटकातला. 13 धावा स्कोर कार्ड वरती. आकाश दाभाडे स्ट्राईक ऑन तयार. ओहो, यावेळेस डीप होणारा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय निश्चितप्रमाणे मनामध्ये लाडू फुटले होते आकाश दाभाडेच्या, परंतु तिथे जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. संघाची धावसंख्या मात्र स्थिर असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती समीकरणाकडे घेऊन जाईल. ओहो, अगदी स्टंपांच्या जवळून मात्र चेंडू जाणारा बघायला मिळाला. इतका जबरदस्त क्लोज आपण पाहतोय चेंडू मात्र निश्चितप्रमाणे जातोय. मला वाटतं आज आकाश दाभाडेचे दिवस आहे की काय. मैदानामध्ये बघायचंय फुलटॉस चेंडू जर होता आकाश दाभाडेच्या बॅटवरती चेंडू आला असता तर कदाचित षटकाराची मोहर लागली असती, परंतु षटकार गेला नाही. तिथे मात्र स्टंपही वाचलेत. परंतु असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये जर आणि तरला स्थान नाहीये. क्रिकेट जर आणि तरने चालत नाही, परंतु क्रिकेट मित्रांनो जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही. शुभम कदमच्या हातामध्ये पुन्हा बघायचे चेंडू सोपवलेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचे शुभम तयार आहे. स्ट्राईक ऑन आशिष दाभाडे उर्फ लाड्या. कॅप्टनचं लक्ष वेधेल वेळ आपण स्टॉप क्लॉकचा वापर करतो या स्पर्धेमध्ये. यावेळेस सावधरित्या चेंडू मात्र इथे ड्राईव्ह केलाय. जमीन समांतर केलेला स्ट्रोक शुभम कुमार चंद्र ते कव्हर करेल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. 1 धावी ते मैदानाच्या मध्ये आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र जी पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 14 धावा ज्या धावलगावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता कुठेतरी आपण पाहतोय भागीदारीची गरज आहे. यावेळेस स्क्वेअर कट आकाश दाभाडेच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक. षटकार छेरण. खजूर बाप की गाड़ी समझा क्या? टक्सन क्यों देता है बे हटाने वाले? हम तो मर्सिडीज रखने वाले हैं. वो देखा क्या आईने में? अरे हटा सावन की घटा. ए भाऊ समझ जा, सुधर जा, पतली गली. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आलेला आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आकाश दाभाडे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पॉवरफुल आत्मविश्वास देणारा षटकार आहे. शुभम पुणे तयार. ओ आणि या वेळेस मैदानामध्ये बघायचंय विकेट आली आहे. मोठी विकेट. आकाश दाभाडे होईल बाद. निकल जा, चल चल. Jazz in the mix. छोटा कद और पेट बड़ा है, पैसे वाला सेठ खड़ा है. कितना प्ले? मस्का मार के छोटा. इथे मैदानाच्या मध्ये बघायचं आता विकेट येताना पाहायला मिळाली. आकाश दाभाडे जो मैदानाच्या मध्ये बाद झालाय. संघाचा अर्धा डाव इथे मात्र कोसळलेला आहे. ओळखलत का सर मला? पावसात आलंय कोणी?
कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुणी. गंगामाई आली गेली घरट्यात राहुणी. मोडून पडलाय संसार सारा तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवणी पुन्हा एकदा लढ म्हणा. पुण्याचा स्क्वेअरकटचा फटका मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे होता. बॅट आणि बॉल मध्ये आपण बघतोय संपर्क नाहीये मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 32 चेंडू 70 अजून बनवायचे आहेत. मॅच संपलेली नाही अजून. या दोन खेळाडूंवरती मात्र फार मोठा विश्वास आहे संघाचा. यावेळेस पुण्याचा लेग स्टंपच्या अगदी बाहेर व्हाईट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येईल. संघाची धावसंख्या जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे आपण बघतोय स्कोर कार्ड वरती धावा आहेत 21 धावा 32 चेंडू अजून आपण पाहतोय 69 मात्र जे बनवायचे आहेत. स्विच इट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण बघतोय तिथे डिक्लेअर झोन मध्ये जाईल. मिळतायत आपण पाहतोय या ठिकाणी आताच्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 23 धावा धावफलकावर आहेत. चुका होत जातील तू सुधारत जा. वाटा सापडत जातील तू शोधत जा. माणसं बदलत जातील तू स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल तू शिकत जा. येणारे दिवस निघून जातील तू क्षण जपत जा. विश्वास सोडून अनेक जण जातील तू सावरत जा. प्रसंग परीक्षा घेऊन जातील तू क्षमता दाखवत जा. आणि ते मात्र त्या क्षमता आज इथे दाखवायच्या आहेत. क्षमता दाखवाव्या लागणार आहे तिथे. आता मैदानाच्या मध्ये बघायचं पुण्याचा फार मोठी अपील होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 23 धावा. समीकरणाकडे आता मी मात्र तुम्हाला घेऊन जाईल. समीकरण असेल शेवटचे चेंडू असणार आहेत. शेवटचे आता 30 चेंडू आहेत. जिंकण्यासाठी 67 धावा अजूनही मात्र जे बनवायचे आहेत. 30 चेंडू 67 धावा हे समीकरण आहे. फार मोठी अपील मैदानाच्या मध्ये जरूर झाली परंतु पंचांवरती आपण पाहिले गेले तर कुठल्याही प्रकारचा प्रभाव मात्र टाकू शकले नाहीयेत. मैदानाच्या मध्ये बघायचंय पुन्हा एकदा आशिष दाभाडे आज या खेळाडूवरती मात्र निश्चितपणे याच्या अगोदरचं षटक जर आपण पाहिले गेले तर पहिल्या बॉलला सिंगल त्यानंतर षटकार त्यानंतर विकेट त्यानंतर एक डॉट बॉल एक वाईट एक डबल आणि शेवटचा बॉल डॉट. टाइम स्टार्ट नाव आहे. स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 23 धावा आहेत. आशिष दाभाडे फाईन लेग लॉंग लेग ज्यावेळेस मात्र कोणाला शफल होऊन खेळायचं माहित नव्हतं. एक काळ मात्र आशिष दाभाडेच्या रेकॉर्ड आहेत. मोठमोठे स्ट्रोक आशिष दाभाडेने खेळलेले आहेत. गत वर्षी स्वराज्य चषक स्पर्धा सुरू असतानाच चावसरच्या मैदानावरती 110 धावा वैयक्तिक ठोकणारा आणि 18 षटकार मात्र ज्याच्या बॅट मधून ठोकलेत ना तो आशिष दाभाडे. म्हणजे हा खेळाडू देखील काही कमी नाहीये. आज सिद्ध करावा लागेल आशिषला. हलक्या आपण पाहतोय मनगटाच्या साह्याने वळवलेला बॉल तिथे मात्र सिंगल येताना बल्लेला बघायला मिळाली. एक धावी ती मैदानाच्या मध्ये आलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर मैदानामध्ये मग बघितले गेले तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 24 धावा ज्या धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. संयम आपण म्हणतो ना फार महत्वाचा आहे. तुमचे प्रयत्न इतके मोठे असावेत की ते आकाशानेही तुमच्या प्रयत्नासमोर ठेंगणं पडावं. प्रयत्न मोठे करायचे. शुगन कुमार तयार. स्ट्राइकआउट अभि दाभाडे. आज सिद्ध करावा लागेल अभिला. आडव्या बॅटने पुन्हा पाहिजे जमीन समांतर केलेला स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने सिंगल येताना जे आपल्याला पाहायला मिळाली. हे स्ट्राइक रोटेशन देखील फार महत्वाचं असणार आहे कारण समुद्राला गर्व होता की तो संपूर्ण जग बुडवू शकतो परंतु इतक्यात एका थेंब आला तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तो तरंगून निघून गेला. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवरती विश्वास ठेवा. जर तुमचे प्रयत्न तगडे असतील ना नशिबाला देखील वाकावं लागेल तुमच्या यशासमोर. आता मात्र मग बघायचं सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये आलेली आहे. व्हाईट +1 मिळतील 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 27 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा मैदानामध्ये बघायचं शुगन कुमार अभि दाभाडे मैदानाच्या मध्ये
तुम्ही केलेली गुंतवणूक, तुम्ही केलेला सराव, तुम्ही घेतलेली मेहनत आज ते दाखवायचे, सिद्ध करायचंय. यावेळेस पुण्याचा मोठा असो खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने अक्षय येवते चेंडूला कव्हर करेल. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार जो मैदानाच्या मध्ये आपण बघतोय कळवलाय. एक एक धाव देखील आपण पाहतोय तिथे मैदानाच्या मध्ये महत्वाची असणार आहे. दाभाडेने जर नॉट आउट मॅच जिंकून दिली ना, मनसुरभाई पठाण यांच्या वतीने 500, पवन सिंघारे यांच्या वतीने 500, अविनाश दादा कारके यांच्या वतीने 500, त्याचबरोबर सतीजी शिंदे साहेबांच्या वतीने 500. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय धन 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 करत चौकार. त्याचबरोबर आमचे सोमनाथजी धामणकर दादांच्या वतीने देखील जर मॅच जिंकून दिली नाही दोन्ही खेळाडूपैकी कुठल्याही खेळाडूने तरी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्राइज लावायला सुरुवात झालेली आहे, कारण उर्से गावामध्ये देखील आपण पाहिलं तर D11चा फार मोठा फॅन फॉलो आहे. सुरुवात झाली आहे. असं म्हणतात ना, कुठे सुरुवात करत असताना सुरुवाती छोटी असावी, परंतु ज्यावेळेस यश मिळेल ना त्याचं साम्राज्य व्हावं. हलक्यात आपण पाहतोय लेट कट शॉट पॉइंटच्या दिशेने मात्र वैभव पाटील असतील चेंडूला कव्हर करतायत. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल, कुठल्या प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर स्कोर कार्ड वरती 32 धावा आहेत. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं ना, मृत्यूला आपल्या चरणावरती झुकवावं कसं हे छत्रपती संभाजीराजेंनी आम्हाला शिकवलंय. पुन्हा एकदा कोलवट टप्प्याचा बॉल सावधरित्या मात्र चेंडू आपण बघतोय ते खेळून काढला जाईल. षटक क्रमांक संपलं जाते. इथे चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 24 गेंदे और जीतने के लिए अभी भी 58 रनों की जरूरत. मॅच अजूनही ऑन आहे. गुंतवणूक काय असते, हुसेन बोल्ट यांनी ते ऑलिम्पिक मध्ये जर आपण पाहिलं तर 3 ऑलिम्पिक मध्ये 8 गोल्ड मेडल जिंकले, परंतु हे 3 ऑलिम्पिक मध्ये तो ट्रॅक वरती 115 सेकंद धावला. हुसेन बोल्टला यासाठी $119 मिलियन देखील मिळाले. भारतीय रक्कम जर आपण पाहिले गेले तर 877 करोड रुपये त्याला मात्र मिळाले. एका सेकंदाची किंमत जवळपास 7.6 करोड रुपये होती, परंतु 115 सेकंद धावत असताना त्याच्या मागे 20 वर्षाची मेहनत आहे. म्हणजे तुम्ही एका रात्रीत कधी स्टार होऊ शकत नाही, मेहनत घ्यावी लागते. तुषार शिंदे तयार आहे. कोलवट टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय बॉलला यावेळेस, तिथे मात्र चेंडू हातामध्ये आला नाहीये. कुठल्याही प्रकारची धाव जी मैदानाच्या मध्ये आपण पाहतो येणार नाही. संघाचं धावफलक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्कोर कार्ड वरती 32 धावा धावफलकावर आहेत. लोअर फुल टॉस अगदी हलक्यात आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, तोपर्यंत मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले गेलं तर पुन्हा एकदा चेंडू एक धाव देऊन मात्र जाणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 33, 22 चेंडू 57 अजून मात्र ज्या बनवायच्या आहेत. ओ यावेळेस बॅट येण्याच्या अगोदर मात्र डॉट बॉल इथे निघून गेलेला आहे. संघाची धावसंख्या इथे मात्र स्थिर आहे. संघर्ष इथे मैदानात करायचा आहे. मला वाटतं नॅचरल गेम वरती आशिष दाभाडेला इथे विश्वास ठेवावा लागणार आहे. ठेवावा लागेल विश्वास. नॅचरल गेम. कोलवट टप्प्याचा बॉल होता, यावेळेस मात्र खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. ऋषिकेश आहे तिथे चेंडूला कव्हर करेल. सिंगल इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा आहेत. आता मात्र 34 धावा, 20 चेंडू 56 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत. अभि दाभाडे मात्र पुण्यात बघायचं स्ट्राईक ऑन तयार आहे. लोअर फुल टॉस, त्यामुळे बॅटचा फेस ओपन केला. तिथे बघायचं शुगन कुमार, ओहो झेल झालाय. विकेट होणारे पतन. अभि दाभाडे बिग विकेट गॉन.
मात्र आपण पाहतो मैदानामध्ये विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली आणि नवीन बॅटर आता मैदानात दाखल देणार आहे स्वप्नील दाभाडे. प्लेअर ऑफ द डे किताबासाठी जर आपण पाहिले गेले तर नवनाथ शेठ धामणकर आणि देवेंद्रजी धामणकर उर्सनगरीचे उद्योजक यांच्या वतीने आपण पाहतो दररोज प्लेअर ऑफ द डे किताबासाठी देखील पाहिले गेले तर स्वराज्य स्पोर्टची एक ब्रँडेड बॅट आहे, एक ब्रँडेड कॅप आणि त्याचबरोबर एक सेंटर गार्ड आपण प्लेअर ऑफ द डे किताबासाठी या ठिकाणी देतोय. स्वप्नील दाभाडे स्ट्रायकर तयार असणार आहे. कुलबा टप्प्याचा बॉल होता यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल. धावेसाठी इथे मैदानामध्ये नकार कळवलाय. डॉट बॉल आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आला. षटक क्रमांक बघायचे संपलं जाणार इथे 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 34 धावा धाफुल कव्हर आहेत. 18 चेंडू आता मात्र जे शिल्लक आहेत आणि 56 धावा या षटकामध्ये आपण बघतोय. तुषार शिंदे यांनी मात्र फक्त 2 धावा ज्या खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. 18 चेंडू 56 गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये वैभव पाटील. जर आशिष दाभाडेने मॅच जिंकून दिली ना संकेत दाभाडे यांच्या वतीने मात्र 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. मनसूरभाई पठाण यांच्या वतीने 500, अविनाश दादा कारके यांच्या वतीने मात्र 500, पवनसिंग घारे यांच्या वतीने मात्र 500, सतीजी कारके साहेबांच्या वतीने 500, सोमनाथजी दामणकर यांच्या वतीने 500. स्वप्नीलचा मॅच जिंकून दिली ना तर दिनेशजी बोडके देवनगरीचे सरपंच यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचं प्राइज. अठरा चेंडू 56 बनवायचे आहेत आणि आता मात्र या मैदानाचा रेकॉर्ड आहे. याच बॉलला याच मैदानावरती आपण पाहतो याच स्वराज्य चषकामध्ये या एक पर्वामध्ये 12 चेंडू आणि 58 धावा झालेल्या आहेत. आशिष दाभाडे आणि दीपक दादा दाभाडे यांनी मात्र तो रेकॉर्ड पूर्ण केलेला आहे. इतिहास दोहराना होगा. पुण्याचा बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा बॉलर तयार आहे. वैभव पाटील स्ट्राइक ऑन आशिष उर्फ लाडू. कट केल्या बॉलला यावेळेस चढण्याच्या दिशेने चेंडू मात्र बघायचं ट्रॅव्हल होईल. सिंगल तर इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय होणार नाही. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे स्कोर कार्ड वरती 35. 17 चेंडू 55 अजून बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा वैभव पुढे सरसावत चेंडू आपण पाहतोय ते खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहतो यावेळेस केला जाईल परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये इथे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे पुण्याचा वैभव. स्ट्राइक ऑन स्वप्नील यावेळेस मोठा स्ट्रोक इथे खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू बघायचाय चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. लेट पण थेट हा चौकार आहे. थँक्यू. MPL स्पर्धा कोण विसरेल. लागोपाठचे 4 षटकार खेळणारा स्वप्नील दाभाडे आहे. विसरून चालणार नाही परंतु बघायचंय नाव मोठं आहे आणि नावाला साजेल असा खेळ देखील करायचे. 15 चेंडू 51 अजून मात्र बनवायचे आहेत. यहां से दिल्ली बहुत दूर है. मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा ऑन साइडला खेळाडू पार दूरवरती आहे. बॅकअप साठी आले शिवगन. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाहीये. एक जे आपण पाहतोय मैदानामध्ये आता मिळणार आहे 1 धाव. 40 धावा स्कोर कार्ड वरती. 14 चेंडू 50 अजून मात्र बनवायचे आहेत. 14 चेंडू 50. कोलवटाप्याचा बॉल अगदी पायाच्या साईने आपण पाहतोय. चेंडू मात्र तिथे थांबवलंय. धावेसाठी नकार इथे कळवलाय. गुड स्टॉप आपण पाहतोय वैभव पाटील. याही खेळाडूने आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे क्रिकेट गाजवले. मावळचं क्रिकेट देहरोडचं क्रिकेट सतत गाजवताना आपण बघतोय या खेळाडूला. कट करण्याचा प्रयत्न. प्रशांत शेठ भागवत बैलगडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम शेठ काशीद यांचा आपण पाहतोय शुभागमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावा अजून मात्र जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत.
अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहिले गेले तर जशी मात्र स्वराज्य चषक ही स्पर्धा संपेल, परंतु 22 जानेवारी ते 26 जानेवारी मावळ प्रीमियर लीग मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलनाथ शेळके प्रस्तुत मावळ प्रीमियर लीगचा देखणं आयोजन आपण बघणार आहोत इंदोरी गावच्या मैदानावरती. प्रशांत शेठ भागवत युवा मंचाच्या माध्यमातून देखणं नियोजन आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस स्वप्नीलच्या बॅटमधून षटकार आलाय. थँक्यू. स्वप्नील म्हटलं ना तर स्वप्न. बॉलर तयार आहे. पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न. ओ फिर से एक बार कडक मिड विकेटला, परंतु चेंडू हवेमध्ये झेल झालाय. DJ VK K K आशिक हूँ मैं कातिल भी हूँ सबके दिलों में शामिल. थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्वप्नील बाद होताना जो आपल्याला बघायला मिळाला आणि नवीन बॅटर आता मैदानात दाखल ते होणार आहे गौरव. जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतो दाखल इथे झालेला आहे. 46 धावा स्कोर कार्ड वरती 9 चेंडू 44 अजून मात्र बनवायचे आहेत. तीन चेंडू वरती 3 चौकार झाले तर सन्माननीय कोलवटप्याचा बॉल होता यावेळेस अगदी लेग बाहेर. 3 चेंडू मध्ये जर एक चौकार कुठल्याही खेळाडूने जर खेळला इथे तर निश्चितप्रमाणे शांतारामजी खोंडगे यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज असणार आहे. इथे विकेट आली. मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस घेण्याचा प्रयत्न आहे. म्हणून पाहतोय ते मैदानाच्या मध्ये होता आणि अजित दाभाडे आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल इथे होतोय. एका बाजूने आशिष मात्र मैदानाच्या मध्ये जरूर उभा आहे, परंतु फार मोठा खेळ त्याच्याकडून मैदानाच्या मध्ये आपल्याला अपेक्षित होता. त्या नावाला साजेल असा खेळ मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाला नाहीये. सिंगल घेण्याचा मात्र यावेळेस प्रयत्न आहे. तिथे डीप स्क्वेअर लेगला चेंडू तिथे अडवला जाईल तोपर्यंत तिथे आलेली सिंगल आहे. एक धाव इथे आलेली आहे. एका धावेच्या मदतीने आता संघाची वाढती धावसंख्या 47 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठीच्या बनवायच्या आहेत. या चेंडूवरती आपण पाहिले गेलं तर बघायचं आहे अजित दाभाडे उर्फ गोट्या कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र बॅटाने बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे मैदानावर आलाय डॉट. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 43 अजून बनवायचे आहेत. दिलेला वेळ संपलेला आहे. त्यामुळे एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन तुम्हाला आता गोलंदाजी करायची आहे. मैदानामध्ये बघायचं आता शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहे. 6 बनवायचे 43. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. हा चेंडू इथे सावधरित्या खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय त्यावेळेस मैदानामध्ये केला जाईल आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय अगदी डॉट बॉल जो मैदानाच्या मध्ये आलेला आहे. धापलं किती स्थिर आहे. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. आडव्या बॅटने चेंडू मात्र खेळलाय अगदी मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे.
सन्माननीय या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय उर्से गावचे माजी सरपंच आणि पद्मावती देवी ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब बबनराव कारके साहेबांचा श्री शुभागमन होते त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा ते चौकार आलेला आहे थँक्यू डीजे 46 धावा आपण पाहतोय चौकार षटकाराच्या 54 धावा धापलकावर आहेत आणि चौकार षटकार आला परंतु मला वाटतं या आक्रमणाला फार उशीर देखील झाला त्याचबरोबर राजू शेठ वाल्लेकर हे देखील उपस्थित होते त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे आता मात्र फलंदाजाची खांदे इथे झुकलेले आहेत आणि शेवटचा एक बॉल आहे आणि आपण पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये यावेळेस षटकार तर आला परंतु या आक्रमणाला फार उशीर झाला आणि इथे या स्पर्धेतील चौथा संघ आहे जो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल बापू अण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन दत्तनगर अर्थात यंग स्टार दत्तनगर वेल प्ले टीम हार्ड लक स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी अर्थात पिलवान शंभो दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी हार्डलक टीम चांगले आपण खेळलात स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने आपले देखील मनापासून धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील या ठिकाणी द्यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच आपण हा किताब या ठिकाणी देणार आहोत तर या ठिकाणी उर्सेगावचे माजी सरपंच आणि पद्मावती देवी ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी बबनराव कारके साहेब त्याचबरोबर त्यांच्यासमोर असणारे सन्माननीय राजू शेठ वाल्लेकर यांना विनंती करतो चला मॅन ऑफ द मॅच आणि आपण प्लेअर ऑफ द डे किताब देणार आहोत त्यामुळे दोन्ही टीम्स आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या दोन्ही टीम्सना विनंती असणार आपण शेकेट करून प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचं आपण